दंडोत प्रणाम हो. साध्या भळ्या वाचनिक बंधू भगिनीसाठी दृष्टांत निरूपणाचं काम आपलं सुरू आहे. आपले 61 दृष्टांत झालेले आहेत. आता 62वा दृष्टांत आपला सुरू आहे. तर 62वा दृष्टांत आहे दासीचा. आणि ह्या दृष्टांताचं लापणिक आहे, हे तो येईल सकळ दास्य की जे ते जन्म देणे बोलले. जन्म देणे कशाला म्हणावं? हे तो येईल दास्य म्हणजे निष्काम कर्म केले. निष्काम कर्म करणे त्याला जन्म देणे बोलावं. कोणी एक दासी असे ते अष्टोप्रहार म्हणे करी. एक दासी असती ती तिच्या मालकाचं अष्टोप्रहर काम करते. मज खाओ लेओ देव सुती लेओ नेसो देती ऐसे म्हणून न करी. मला खायला प्यायला देतात, कपडे घालायला देतात असं म्हणून नाही करत ती. तर ती माझे करणे म्हणून करी, माझं कर्तव्य आहे म्हणून करते ती. मग ती अशी गोसावीनी जेवेळी जेवो बैसे त्यावेळेस ती बाई मालकीन तिची जेवायला बसते. तर त्यावेळी अर्ध तिला देते आणि अर्ध आपण खाते. आधी आपण घे आणि ती अशी ती येते कैसेने वंचिना. तिला कुठंही तिला म्हणजे लांब ठेवत नाही आणि तिला कोणत्यातूनही वंचित करत नाही. तैसे अनुसारला पुरुष दास्य करी. तसं जर अनुसारल्या पुरुषानं दास्य केलं, कोणी हेतू न करी, कोणचा हेतू धरून काय केलं नाही, तर माझे करणे म्हणून करी, माझं कर्तव्य म्हणून केलं, तर मग परमेश्वर त्या ते कायसेने वंचिते ना. बाबा तसं परमेश्वर त्याला कुठंही दूर ठेवत नाहीत, कुठंही त्याला कोण्याही कामातून कोण्याही याच्यातून वंचित करत नाही, असं सर्वज्ञाने आपल्याला त्या दृष्टांतातून सांगितलेलं आहे. आता पुढचा दृष्टांत आहे पतिव्रतेचा. जैसा तेच याचं लापणिक आहे. तेच दास्य जीव वेचलेपणे करी तयाशी परमेश्वर सगळे गोमटे करते. बरं हे ठीक आहे, असं निष्काम तर झालंच, निष्काम तर कर्म करावंच. पण दास्य जीव वेचलेपणे म्हणजे आवडीपूर्वक केलं पाहिजे. तयाशी परमेश्वर सगळे गोमटे करते. आवडीपूर्वक केलं तर त्याचं सगळं गोमटे करतात परमेश्वर, त्याचं भलं करतात. जैसा पतिव्रतेचा. कोणी एक पतिव्रता असे ते आपल्या पतीची सेवा करी. एक पतिव्रता बाई असती ते आपल्या पतीची सेवा करते आणि शुश्रूषा करी, मनीय व्यापार करी, तो तयाचा म्हणून करी. ते सगळं त्याचं म्हणून करते, आपलं म्हणून नाही. आणि लेकरा जीव वाढी ते तयाची म्हणून वाढी. लेकराला जीव वाढते तेच येतले करत असं म्हणून वाढते. आपण या शृंगार केलं तया लागी म्हणून करी आणि शृंगार करते त्याच्या लागीसाठी करते. मग तयाची जे तुली जोडी असे ते तुली त्याच्या हाती दे. मग तो जेवढा कमवतो तेवढं सगळं त्या बाईच्या हातात आणून देतो, हाती दे. तो ती येते कायसे नाही वंचिना. तो तिला कुठंही म्हणजे तिला लांब ठेवत नाही, तिला कुठंही निष्कासित करत नाही कोणीही कामातून. तसे परमेश्वर भक्ता ते कायसेने वंचितीनं आपली अनुभूती देते. तसं परमेश्वर हा भक्ताला भक्ताला परमेश्वराचा नित्य संबंध असतो आणि काय त्याला कुठेही दूर ठेवत नाही तर आणि आपली अनुभूती रती देतात. असं सार्वज्ञाने म्हणजे प्रेमाचं महत्त्व सांगत असताना इथं सांगितलेलं आहे. तर याच पुढचा दृष्टांत आहे 60 याचा. त्याचं लापणिक आहे तेच गोमटे जीवा ते व्यापार करते. आणि ते गोमटं कसं करतात, भलं कसं करतात जीवाचं? टप्प्याटप्प्यानं व्यापारीत फिरते. जैसा 60 याचा. कोणी एक सुगृहिणी असे, एक सुगरणबाई असते स्वयंपाकवाली, ती 60 येते व्यापारीत पाक निष्पत्ती करी. आणि ते व्यापारीत स्वयंपाक करते. हा टप्प्याटप्प्यानं चांगला स्वयंपाक करते. आंबा तू घाली आणि ती 60 म्हणजे पळी आंब्यात घालती, खिरीत घाली, रसा पाकात घाली आणि त्या पाक निष्पत्ती करते. तैसे परमेश्वर जेव्हा ते व्यापारीत साधन निष्पत्ती करते. म्हणजे आपल्याला ब्रह्मविद्येचे ज्ञान देतात, नंतर अनुसरायला सांगतात, आपण अनुसरतो. मग अनुसरल्यानंतर आपल्याला सुख्या श्रीमंताच्या घरी जन्म देतात, तिथून काढून घेऊन जातात, अप्रोक्ष ज्ञान देतात, सामान्य देतात, विशेष ज्ञान देतात आणि आपल्याला मोक्ष देतात. अनादिजात छत करून आपल्याला स्वस्वरूपी लीन करून घेतात. असं परमेश्वर व्यापारीत
आपली गोमटे करतात. तर असं हे अत्यंत साध्या सोप्या गोष्टीतून सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी आपल्याला समजून सांगितलेलं आहे. याचा पुढचा दृष्टांत आहे मायबाभाऊ जैसा अग्नीचा. तर कर्मेतीये त्याचा लापणिक आहे. कर्मेतीये सन्निधानीच फेडीत शाळीती आणि एका जन्माचे कर्म त्या परमेश्वराच्या सन्निधानी शाळी जातात. जैसा अग्नीचा अग्नीचेनी संबंधे ओली कोरडी सानी थोरे काष्टे जळती. सगळे काष्ट जळतात अग्नीत टाकल्यावर. तर तैसे परमेश्वर सन्निधानी असतात. अनारब्धे प्रारब्धे संता संते कर्मे नासते. तसं परमेश्वराच्या सन्निधानी आपण असलो तर अनारब्धे प्रारब्धे म्हणजे संता संत कर्मे नसतात म्हणजे एका जन्मीचे आणि अनंत जन्मीचे अप्रोक्ष ज्ञानामध्ये नसतात. तर हा दृष्टांत अत्यंत छान प्रकारे आपल्याला सर्वज्ञांनी समजून सांगितलेला आहे. पुढचा दृष्टांत आहे फुटाणेकाराचा. तर त्याचं लापणिक आहे. उत्तरोत्तर ज्ञान देऊनी मळतेही सन्निधानी शाळती आणि उत्तम म्हणजे एकामागे एक ज्ञान देतात म्हणजे शब्द देतात नंतर अप्रोक्ष देतात सामान देतात विषय असे उत्तरोत्तर ज्ञान देऊनी कर्मेते सन्निधानी साळतात. मळते बी सन्निधानी शाळतात जैसे फुटाणेकाराचा. कोणी एक फुटाणकार असेल एक फुटाणे बनविणारा असतो आणि तो चणे अशी ओलते चण्याला ओलं करतो तो भिजते मग चणे भिजतात मग एकी वाळू घाली ते फेडी मग ती वाळू घालते वाळूमध्ये टाकते त्याला मग ते गरम ते फेडी दुसऱ्या वाळू घाली तिसरी वाळू घाली ते फेडी आणि हिरवट आणि कठीण होतो हे दोष त्याच्यात निघून जातात त्या हरभऱ्यातले आणि सुरय आणि मृदूत्व गुण येतात आणि मृदूपणा त्याच्यात येऊन जातो मग गुण येते व कोणचुकोत टरल होय आणि त्याचं वरचं टरपळ अगदी साधं होऊन जातं आणि मग गुळ्याची भागसाय योग्य होय आणि मग गुळासन खाण्यासाठी ते चणे योग्य होतात. तसे परमेश्वर जीवाशी शब्द ज्ञान देतात अप्रोक्ष ज्ञान देतात सामान्य ज्ञान देतात विशेष ज्ञान देऊन प्राप्ती योग करतात. आणि ओल स्थानी शब्दज्ञान भिजले स्थानी रजस्थानी स्थिती अशा प्रकारे म्हणजे फुटाणेकाराच्या दृष्टांताप्रमाणे आपला ते उद्धार करतात. तर यापरी म्हणजे हा दृष्टांत अतिशय महत्त्वाचा आहे आपल्याला समजून सांगितलं आहे सर्वज्ञांनी. आणि पुढचा दृष्टांत आहे गुळहारी याचा. त्याचा लापणिक आहे. यापरी मळ निवृत्ती करून प्राप्तियोग्य करते म्हणजे मळ आपले सामान्य ज्ञानात मळ काढून टाकतात मळ शाळेत जातात आणि मग प्राप्तियोग्य करतात आपल्याला मळ शाळून कर्मे शाळून प्राप्तियोग्य करतात जैसा गुळहारी याचा. कवनी एक गुळहारी असे गुळी असतो तो ऊसाचा रस काढतो कालीमध्ये म्हणजे कलईत घालतो तळी आग्नी राळली खाली आग्नी जाळतो त्याला रसूकडे मग रस करतो मग चाटशे करून मळी वेगळी करी आणि त्या चाटून तिचं मळी वेगळी करतो आणखी भांडा खाली मग ह्या भांड्यातला त्याच्यात घालतो. द्रव्य असतो तो आधी द्रव्य असतो मग तो बद्ध होय मग तो घट्ट होतो मग हाती घेऊन आणि काठाया न्यावाया योग्य आणि मग बाजारला विकण्यासाठी घेऊन जायला योग्य होतो. तसे परमेश्वर जीवाची मळ कर्मे फेडणे योग्य करते. तसे परमेश्वर जीवाचे मळ आणि कर्म फेडून योग्य करतात. तर हा दृष्टांत आहे. आता याचा पुढचा दृष्टांत सांगितला आहे दुबळी मातेचा. त्याचं लापणिक आहे. जीवाचे आग्रहे जीवा उत्तम साधन देते. जीवाच्या आग्रह जर आग्रह असन तर त्याला प्रेम देखील देतात. आग्रह असन तर प्रेम देखील देतात जैसा दुबळ्या मातेचा. कवनी एक दुबळी माता अशी गरीब माता बाई असते आई असते तिचे लेकरू दुधाची आळ घे आणि ती म्हणते की मला दूध पाहिजे दूध दे असं म्हणते ते आणि ते काहीसे नाही बुजवणे आणि ते कसंच गपचीप राहत नाही ते मरेल अशी जाणे मग सूप चाटू गाठ ठेवणे तयाशी दूध सुये आणि मग ती बाई आपल्या आता पैसे नाही मग सूप चाटू आपल्या घरातला असतो ते गहाण ठेवते आणि त्याला दूध देते. तसे पोरा जीवाशी आग्रह नाही तसं जीवाला आग्रह नाही परमेश्वर प्रेम मागण्याचा आग्रहानं प्रेम मागितलं पाहिजे जीवानं पण तो आग्रह नाही आपल्याजवळ आणि जरी होय तरी परमेश्वर ज्ञानी अशी प्रेम देते आणि तो जर आग्रह असन आपल्याजवळ तर ज्ञानी असला तरी ज्ञानीला देखील प्रेमाची प्राप्ती करून परमेश्वर देतात असं सर्वज्ञानी आपल्याला या दृष्टांतात सांगितलेलं आहे. तर जो पुढचा दृष्टांत आहे वृक्ष त्वचेचा. त्याचं लापणिक आहे. साध्याच्याने प्राप्ते
साध्याचे आणि ज्ञानी साध्याचे उत्तमत्व जाणे. जसं साधन असन तसं साध्य आहे. जसं साधन जेवढं चांगलं असन तेवढं साध्य चांगलं आहे. जैसा वृक्ष त्वचेचा, जया वृक्षाची साली गोड तयाचे फळ कसे, फळ कसे असे हे असे जाणावे की, म्हणजे ज्या वृक्षाची साल गोड आहे त्याचं फळ चांगलं गोडच असणार आहे का नाही. तैसे जयाचे साधन साधन ऐसे तयाचे साध्य कसे, ज्याचं साधन चांगलं त्याचं साध्य चांगलंच असणार आहे. हे असे जाणावे, हे असं आपण ओळखून घ्यायला पाहिजे. आणि म्हणजे परमेश्वरी मोक्षाचं साधन आहे ज्ञान आणि प्रेम. तर त्या ज्ञानप्रेमात देखील हे प्रेम श्रेष्ठ आहे. मग ते प्रेम हे आपण जाणून घ्यायला पाहिजे, श्रेष्ठ आहे. आणि त्या श्रेष्ठ त्या प्रेमानं त्या वासाला कैवल्याची प्राप्ती होत असते. आणि त्यामुळं हे सांगतात की वृक्ष ज्या वृक्षाची साठ जशी असेल तसं त्याचं म्हणजे फळ येते त्याला. असं या दृष्टांतातून आपल्याला समजून सांगितलं आहे. दुसरा दृष्टांत आहे पानचोरी याचा. तर एक याचा लापणीक आहे, उत्तम साधे झाले या सकळी साधने झाली होती. उत्तम साधन जर झालं तर सकळ साधनं होतात आपल्याला, जैसा पानचोरी याचा. तर पानचोरी असे तयाचे एक द्वार धरिजे तरी अनेक द्वार वाहे. तर पानचोरी असतो त्याला अनेक दारं असतात आणि वरून पाणी टाकता असतात त्याच्यात. आणि तो अनेक दार वाहे, ते धरिजे तरी अनेक वाहे, ते धरिजे तरी अनेक वाहे, अवघी धरिजे तरी वरील वाहे, आणि सगळे धरले तर वरचं वाहतं. तर मुख्य द्वार धरले म्हणजे वरचंच जर झाड धरलं तर अवघी द्वारे धरली होती. तर तसे एक विद्या झाल्यावर अनेक विद्या 81 कोटी 1.6 विद्या आहेत. एक जरी झाली तर बाकीच्या शिल्लक आहेत, ती झाली तरी बाकीच्या ते विद्या झाल्या, अनेक विद्या शिल्लक आहेतच. तर मग अवघ्या विद्या झाल्या ब्रह्मविद्या उरलीच असे, आणि ब्रह्मविद्या झाल्या सकळ विद्या झाल्या होती. आणि मात्र ब्रह्मविद्या जर झाली तर सगळ्या विद्या आपल्याला झाल्यासारखे होतात. तैसे एक इंद्रिय धरल्या अनेक इंद्रिय मोकळे. एक इंद्रिय धरलं दुसरं मोकळे आहे, आणि दुसरं धरलं तर तिसरं मोकळे. पण जीवा इंद्रिय धरल्या सकळ इंद्रिय धरली होती. परंतु जीवा इंद्रिय जर धरलं आपण तर सकळ इंद्रिय धरल्यासारखे होतात, असं सर्वज्ञाने आपल्याला समजून सांगितलेलं आहे. तर दुसरा पुढचा दृष्टांत आहे चातकाचा. त्याचं लापणीक आहे, आयसे ज्ञान जाणूनी अनेके सुखे नसेवी तयाशीच होय. म्हणजे तर मग जायचा चातकाचा. चातक असे तो गावोगावी देशोदेशी नदोनदी बावी पोखरणी असती परितेचे उदक रसिकरी. ते आता एक चातक असतो आणि तो गंज पाण्याचे साठे असतात पृथ्वीवर, पण तिथलं पृथ्वीवरचं पाणी तो पित नाही. आणि वरती चांचू करून उद्या मेघाची वास पाय, आणि वर बघतो आणि ढग कवा वर्ष याची वाट पाहत होतो. आणि तो ते वर्षे आणि तो शिकारी. आणि तो जर ढग वर्षाला ढगातून पाणी पडलं तरच तो पाणी स्वीकारतो. तसे सर्वत्र विखवा असे, तिकडं सगळीकडं विखवा येतं आणि शेवटीची वास नाही असे. पण तो अनुसरलेला माणूस वासना शेवत नाही, विखो शेवत नाही. सगळीकडे असतात, शेवायची इच्छा बी असते, पण तो शेवत नाही परमेश्वरासाठी. मग परमेश्वर संधान देऊन त्याचे सगळे विखो पुरवते. मग परमेश्वर त्याला आनंदी दर्शन करतात, सन्निधान देतात, आणि सगळे विखो म्हणजे सगळे सुख त्याला देतात. असं सर्वज्ञानं आपल्याला याच्यातून सांगितलेलं आहे. मायबाहो, हे साधे साधे दृष्टांत देतं. तर याच्यातून आपल्याला सर्वज्ञानी ब्रह्मविद्याशास्त्र समजून सांगितलेलं आहे. ते समजून घेणं गरजेचं आहे. ते समजून घ्याल अशी मी अपेक्षा करतो आणि तुमची रजा घेतो. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.